हॅलो फ्रेंड, चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे ना. आज आहे एकादशी. तर ही आहे छोटी एकादशी, ही आळंदीची यात्रेची एकादशी. आज आळंदीची यात्रा आहे म्हणून ती एकादशी आहे ना. एक पंढरपूरची एकादशी असते ना, एक आळंदीची असते. बरोबर आहे ना. कार्तिकी एकादशी, 2 एकादशी असतात. तर फ्रेंड्स, आज एकादशीचं मस्तपैकी बेत बनवलेले आहे सुरेखानी. दूध चालले वाटतं. आणि आज बनवलेलं आहे मस्तपैकी बगरीचा भात आणि शेंगदाण्याचं बेसन. आणि सकाळी बनवली होती खिचडी. बनवलंय म्हणजे बनवायचे आता स्टार्ट केलेले आता बगरीचा भात. काय काय करणार आहे आज? तेवढे 2च आयटम, जास्त काही नाही. हो का? मुलांना बनवावं लागेल ना काहीतरी. मुलांनी काही उपवास धरला नाही आज. चालू आहे स्वयंपाक बनवायचं काम. आणि ना आता आम्हाला जायचंय गावाला उद्या परवा. आमच्या गावी यात्रा आहे, त्यामुळे जाणार आहे. तुला यायचंय का जत्राला? नादू पण आलाय. अभ्यास झाला का रे यश? यश आहे ना, आता आहे ना कटिंग वाढलेली आहे, मुलींसाठी केस झालेले. त्याला उद्यापासून असा गोंडा घालून देणार आहे. येतो का हातात? चालेल, होमवर्क चालेल. तर चला आता मस्तपैकी इकडे बगरीचा भात आहे आणि दूध तापून ठेवलेलं आहे सुरेखाने. तर आता मुलांसाठी काय बनवायचंय? मुलांसाठी काय बनवणार आहे? काय बनवायचंय मग मी तेच विचारते तुम्हाला. तुझा काय प्लॅन ठरलाय? काय बनवणार आहे? काय माझा काहीच प्लॅन नाही. माझं फक्त जेवण भाताचा प्लॅन आहे. तर आता मुलींचा चालू आहे इकडं अभ्यास. काय खायचं विचार? तनू गेलेली कुठंतरी. दिदी चालू आहे अभ्यास, स्कॉलरशिपचा अभ्यास करते. झाला का अभ्यास? चक कधी होईल मग? तनूचा अभ्यास झालाय वाटतं. डिसेंट्री. तर आता आहे ना, मिस्टर काही संध्याकाळचं काम करून नाही लागते, त्यामुळे त्यांना मी काम लावलेलं आहे. शेंगा फोडायचं काम लावलंय तुम्हाला मी आता. हा ना, चोराच्या उलट्या बोंबा नसत्या. आणि इकडं अनुष्काला तांदूळ निवडायला लावले. ती तिच्या हाताने मसाला भात करणार आहे. आज तिघांपुरताच मसाला भात करायचा आहे, त्यामुळे ती म्हणली मम्मी मीच करते. आणि ना इकडं मी झिरकं केलंय. आणू याच्यावर झाकण नाही ठेवलं बाळा. झिरकं केलंय. तर इकडे केलंय भगरीचा भात. चालत ना, मम्मी म्हणली मला विचारलं ना मम्मीला. काय म्हणली? रताळे आणणार होते पप्पा, पण रताळे नाही आणले पप्पांनी. भगर केली. चला. आणि पप्पाला आता आहे ना श्रावण महिन्याची उपवास पण चालू होती ना आम्हाला सगळ्यांना. असं नसतं याच्याकडे सोपवायचं त्याच्याकडे सोपवायचं. तुमच्या मनावर असं तुम्हाला सोडायचे असेल तर महादेवाच्या मंदिरात जाऊन तिथं म्हणायचं देवा मला माफ करा, आता माझ्याच्याने काय होणार नाही, जेव्हा होईल तेव्हा धरी. असं असतं. तसंच असतं मग. हा मग पहिला शेवटचा नाही. श्रावणी सोमवारला तर भगर बिलकुल चालत नाही. शपथ. शनिवारला नाही माहिती, पण सोमवारला नाही. तुम्ही नक्की धरू शकते, नाही तर नाही धरू शकत. 10वी सुटली माझी. 10वीच्या नंतर चालूच झाला. 2002 पासून मी श्रावण झालो. हो, काय भारी काम झालं. वा 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 वा, इतकं भारी काम. अशी कोणती टाकली पाकडायची? राहू द्या आता, खराब झाली ते आता. हळूहळू पाकडा बाळा. जमलं जमलं जमलं. चला घ्या भात टाकून. तर अनुष्काचा होमवर्क झाला होता, त्यामुळे तिला म्हटलं की तू मसाला भात कर. आणि मुलींना थोडं थोडंसं स्वयंपाकाची सवय लावली की सवय पण लागते आणि मुली स्वयंपाकात हुशार पण होतात. तर तनूचा होमवर्क चालू होता. तिला आज जास्त होमवर्क दिला होता, त्यामुळे मग तिला काय आज हिला मदतीला बोलवलं नाही. हिलाच करायला लावलं आहे आज मसाला भात. तर तिने कांदा वगैरे कापून घेतला आहे, टोमॅटो सगळं तिचं तिनेच कापलं आहे. आणि मसाला भात ती टाकते आता.
आणि तिघांपुरताच करायचा होता म्हणून म्हटलं की तूच कर. हे मसाले वगैरे मी काढून दिले तिला थोडे थोडे, अजून तिला मसाल्याचं प्रमाण काही जास्त कळत नाही, त्यामुळे मग माझ्या हाताने काढून दिले. तर आता गावी पण जायचं आहे. सासूबाईंनी अर्जंट फोन केला होता की गावी या, कारण गावी जत्रा ठेवलेली आहे. दरवर्षी जत्रा असते, ह्या वर्षी पण ठेवली होती मंगळवारी, पण ती कॅन्सल केली. मला वाटलं कॅन्सल झाली आहे, त्यामुळे मग काही मी जास्त विचार केला नाही. पण सासूबाईंचा फोन आला की अर्जंटमध्ये जत्रा ठेवली आहे, काही कारणांमुळे ती कॅन्सल झाली होती. सासरे माझे आजारी पडले होते, त्यामुळे मग आम्ही ती कॅन्सल केली ती का. आणि मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असेल, माझे सासरे इथे आले होते, त्यांना सलाईन वगैरे लावलं होतं, तेव्हा जत्रा ठरवली होती आम्ही, पण मग नंतर कॅन्सल करून टाकली ती आजारी असल्यामुळे. पण आता पुन्हा सासूबाईंच्या मनात आलं की ह्या वर्षीची जत्रा करून टाकावी, म्हणून मग त्यांनी फोन केला. मग आता जत्रा करायचं ठरवलेलं आहे, तर आम्हाला पण जायचं आहे गावी. आता मुलांचं बघू, मुलांना शाळा आहे, त्यामुळे ज्यांना यायचं आहे ते येतील, आणि ज्यांना शाळेत जायचं आहे त्यांचं शाळेचं वगैरे आवरून मग आम्ही जाणार आहे गावी जत्रेसाठी. आणि अर्जंट फोन आल्यामुळे मला पण आता काही तयारी करायला जमलं नाही. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, आणि काल एकादशी होती, रात्री खिचडी वगैरे केली, आणि आता उपवास सोडवण्यासाठी मी बनवणार आहे उकडून बटाट्याची भाजी. ते उकडून बटाटे घेतलेले आहे, कोथिंबीर कापून घेतली आहे, आणि इकडं खोबऱ्याचं वाटण टाकलं आहे, खोबरं लसूण आणि कांदा बारीक कापून टाकला आहे, त्यामध्ये टोमॅटो बारीक कापून टाकला आहे, 2 हिरव्या मिरच्या टाकल्या, आणि आपले रेग्युलर मसाले टाकले. तर ते तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे. आता याच्या बारीक बारीक फोडी करून त्यामध्ये टाकणार आहे. बटाटे या पद्धतीने मॅश करून घेतले, थोडेसे, जास्त काही मॅश नाही केले, थोडे. तर आता या पद्धतीने भाजी केलेली आहे, तिला आता एक उकळी घ्यायची फक्त. मस्त भाजी झालेली आहे, कोथिंबीर वगैरे टाकली आहे, हिरवी मिरची पण टाकली होती. आले जेवायला आणि बनवली ती बटाट्याची भाजी. मस्तपैकी जेवण झाले आणि उपवास सोडला. आणि ऑलरेडी प्रदोष धरायचा होता. बायको काय ऐका ना, प्रदोष धरू नका आजारी पडसान. आता उपवास सोडतोय. मस्त शेंगदाण्याची चटणी, लोणचं, पापड, कांदा, मस्त उकडून बटाट्याची भाजी. मित्रांनो या जेवायला. उपवास सोडतोय आता मी, तुम्ही पण सोडला असाल सकाळी. आणि मी सकाळी रुसून गेलो होतो, त्याच्यामुळे सकाळी काही सोडला नाही मी. बायकोने पण दिलं होतं ताट आणून चपाती, आणि मी 4 चपाती खातो सकाळी, पण आज रुसलो त्याच्यामुळं मग आताशी उपवास सोडलाय. बायको रुसलेली माझी 2 दिवसापासून. तिला आता बनवण्यासाठी काय तरी तुम्ही उपाय द्या, टिप्स सांगा मला. तिला काय केली ती आता एकदम व्यवस्थित होईल. खूप तिखट भाजी बनवलेली बायकोने आज. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.